ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग हा टॉपिक कव्हर करणार आहोत. पॉप्युलेशन फोरकास्टिंग म्हणजे प्रिडिक्शन ऑफ फ्युचर पॉप्युलेशन आणि कोणकोणत्या फॅक्टर्सवर पॉप्युलेशन फोरकास्टिंग पॉप्युलेशन डिपेंड असतं ते म्हणजे बर्थ, डेथ अँड मायग्रेशन. या 3 गोष्टींवर काय फ्युचर पॉप्युलेशन म्हणजे फोरकास्टिंग पॉप्युलेशन डिपेंड असतं. एक एक्झाम्पलद्वारे आपण हे समजून घेऊया. सपोज 1950मध्ये मुंबईची लोकसंख्या किती होती? साधारण खूप कमी होती, बरोबर. कारण ती न्यू सिटी होती त्यावेळी, नुकतीच डेव्हलप होत होती ती सिटी. तिथे इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्रीज नुकत्याच काय होत होत्या, डेव्हलप होत होत्या. A to B इथे बघू शकता, इथे पण मेन्शन केलं, इथे पण दिसतंय तुम्हाला A to B. तिथे काय होतं, हा टाईम आहे एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला पॉप्युलेशन आहे. त्यावेळी काय होतं, न्यू सिटीमध्ये काय असतं, पॉप्युलेशन खूप कमी असते कारण ती एक डेव्हलपिंग सिटी असते, डेव्हलप होत असते. B2C ही इंटरमिडिएट स्टोरेज. त्यावेळी काय होतं, ज्यावेळी ती सिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यावेळी काय होतं, बाहेरचे लोक असतात, म्हणजे समजा सिंधुदुर्गातले आपले लोक असतील, ते काय करतात, गोव्यामध्ये जातात किंवा पुण्यामध्ये जातात, मुंबईमध्ये जातात एक कन्सिडर करा. म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले लोक पण भरपूर मुंबईमध्ये जातात. ती स्टेज काय असते, इंटरमिडिएट स्टेज. म्हणजे B2C बाहेरचे लोक येऊन, म्हणजे बिहारमधले लोक येऊन पण मुंबईत राहतात. त्यामुळे काय होते, अचानक अशी ही ग्राफ बघा पॉप्युलेशनचा अचानक वरती जातो आहे. म्हणजे काय होते, अचानक तिथे खूप लोकांची गर्दी होते आणि नंतर एक अशी स्टेज येते C to D. तिथे मग त्या सिटीमध्ये स्पेसच उरत नाही. म्हणजे आता मुंबईत तुम्ही बघितलात, मेन मुंबई आहे तिथे, तर तिथे राहायला जागाच नाही आहे लोकांना. त्यामुळे काय करतात, ते आजूबाजूचे जो एरिया आहे तो डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. नवी मुंबई तुम्ही ऐकलं असेल, तर ती एक नवी मुंबई ते फॉर्म करतात. का तर तिथे आता जागा नाही, ती एक न्यू सिटी आहे. 1950मध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यावेळी मुंबई एक न्यू सिटी होती. त्यावेळी तिथे लोकांची जास्त गर्दी नव्हती, ती नुकतीच डेव्हलपिंग स्टेजला होती, डेव्हलप होत होती. पण B2C ती इंटरमिडिएट स्टेज आली त्यावेळी लोकांची अचानक तिथे गर्दीच झाली, खूपच लोक येऊन राहायला लागली. आता ती सिटी C to D या स्टेजमध्ये आहे सध्या बघितलं तर. तिथे राहायला जागाच नाही, ओल्ड झाली आहे ती खूप सिटी. तिथे नवीन कन्स्ट्रक्शन नाही होऊ शकत आहे तिथे. अशी एक लास्ट स्टेज येते, ती ओल्ड सिटी म्हणतो त्यावेळी त्याला. मला समजलं असेल. ओके, सो मेथड्स ऑफ फॉरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन. कसे काय आपण फॉरकास्टिंग पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करू शकतो, त्यासाठी काय मेथड्स आहेत. अरिथमेटिक इन्क्रीज मेथड, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे PN = P0 + N × X बार. N म्हणजे काय, नंबर ऑफ डिकेड्स सगळ्यांना माहिती असेल, 10 वर्षचा एक डिकेड असतो, दशक मराठीत सांगायचं तर. X बार म्हणजे काय, ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. X बार मीन्स ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. P0 म्हणजे काय, लेटेस्ट और प्रेझेंट पॉप्युलेशन. तुम्हाला जी लेटेस्ट पॉप्युलेशन त्या सिटीची माहिती असेल, सपोज इंडियाच कन्सिडर करा तुम्ही. 2011मध्ये आपल्याकडे काय झालं, सेन्सस झाली, तिथलं आपल्याला माहिती आहे. 2011मध्ये आपल्याकडे 121 कोटीच्या आसपास पॉप्युलेशन आहे. 2011मध्ये तुम्हाला सांगितलं. 2041मध्ये पॉप्युलेशन किती असेल, 2041मध्ये पॉप्युलेशन किती असेल, कॅल्क्युलेट करा. तर तुम्ही कुठची पॉप्युलेशन कन्सिडर करणार आहात, P0 म्हणून 2011ची. कारण आपल्याला आता कुठची पॉप्युलेशन माहिती आहे, फक्त 2011ची लेटेस्ट पॉप्युलेशन कुठची आहे, 2011ची आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर अरिथमेटिक इन्क्रीज मेथड ही कोणत्या सिटीसाठी असते, तर ओल्ड सिटीजसाठी आणि सॅच्युरेटेड सिटी. ओल्ड म्हणजे आता मुंबई ओल्ड सॅच्युरेटेड सिटी झाली आहे, तिथे आता जागा नाही, अशा सिटीजसाठी ही अरिथमेटिक इन्क्रीज मेथड ठीक आहे. जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड, त्यासाठी फॉर्म्युला आहे PN = P0 + P0 × अंडर ब्रॅकेट 1 + R ब्रॅकेट रेस टू N. फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. यावर तीन मेथडपैकी एकावर तरी एक्झाम्पल एक पडतं 4 मार्क्सला, फिक्स आहे. तर आपण P0 म्हणजे बघितलं आहे, लेटेस्ट पॉप्युलेशन, ठीक आहे. PN म्हणजे पुढचं पॉप्युलेशन, फ्युचर पॉप्युलेशन. अँड N म्हणजे फॉरकास्टिंग पॉप्युलेशन किंवा फ्युचर पॉप्युलेशन. R म्हणजे रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन और ॲव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीज इन पर डिकेड. हे तुम्हाला पुढे समजेल कॅल्क्युलेशन करताना. आणि जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड आहे ना, ही सगळ्यात जास्त ग्रोथ दाखवते पॉप्युलेशनमध्ये. समजा आता 121 कोटी आहे ना पॉप्युलेशन आपल्या इंडियाची, तर तुम्ही 2011ची आहे, 2021ची कॅल्क्युलेट करायला गेला ना जिओमेट्रिक इन्क्रीज मेथडने, तर ती डबल दाखवेल. ही खूप ग्रोथ दाखवते पॉप्युलेशन. म्हणून ही कोणत्या सिटीसाठी हे ॲप्लिकेबल आहे, तर यंग अँड फास्ट डेव्हलपिंग सिटीजसाठी ही जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड ॲप्लिकेबल आहे. तर नंतर आहे इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. त्यासाठी फॉर्म्युला आहे, ही कॉम्बिनेशन आहे 2 मेथडचं. कुठच्या
तर अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड अँड जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ही मेथड इथे बघू शकता. हा फॉर्म्युला अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा आणि पुढे याचं कॉम्बिनेशन्स आहे. ठीक आहे. इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड, तर याचा फॉर्म्युला आहे पी एन इज इक्वल टू पी नॉट प्लस एन इंटू एक्स बार प्लस एन इंटू अंडर ब्रॅकेट एन प्लस 1 डिवाइड बाय 2 होल ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय वाय बार. इथं वाय बार तुमच्यासाठी नवीन आहे. वाय बार म्हणजे ॲव्हरेज ऑफ इन्क्रीमेंटल इन्क्रीज ऑफ नोन डिकेड. हे तुम्हाला पुढे समजेल सॉल्व करताना, प्रॉब्लेम सॉल्व करताना. अँड लास्ट मेथड आहे ग्राफिकल मेथड. ठीक आहे. तर ग्राफिकल मेथडवरून कसं काय कळू शकतं आपल्याला, तर इथे बघू शकता एक्स ॲक्सिसला काय दाखवलं आहे इयर आणि वाय ॲक्सिसला पॉप्युलेशन तुम्हाला दाखवलेलं आहे इन करोड. ठीक आहे. तर इथे मी आता इंडियाचंच एक एक्झाम्पल घेतलं आहे. हा ग्राफ मी हाताने काढलेला आहे, काय असं नाही स्केलनुसार नाही. तर इथे बघू शकता 2011 आपली पॉप्युलेशन किती होती, नियर 121 करोड 121 कोटी होती, म्हणजे 121 करोड होती. तर मी 125 करोड दाखवली. तर सपोज हा ग्राफ आपल्याला माहिती असेल, अलीकडची पण पॉप्युलेशन माहिती असेल, 2001मध्ये किती होती, 1991मध्ये किती होती, हे सगळी माहिती असेल. त्यावरून हा ग्राफ फिक्स केला जातो आणि पुढे ड्रॉ केला जातो आणि 2021 मधली पॉप्युलेशन अंदाजे आपण काढू शकतो, प्रेडिक्शन करू शकतो. तर ती किती येईल, 135 करोड. ही मी अंदाजे दाखवले, काही कॅल्क्युलेशन नाही याच्यात आणि ग्राफ पण तो व्यवस्थित नाही आहे. तर इन दिस ग्राफिकल मेथड ग्राफ ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीज अगेन्स्ट द पास्ट डिकेड इज प्लॉटेड ॲज शोन इन फिगर. पास्ट डिकेडवरून आपण फ्युचरचा ग्राफ काय करतोय, इथे बघू शकता डॉटेड लाईनने मी दाखवला आहे फ्युचरचा ग्राफ आपण काय करतो दाखवतो. इन ग्राफ the graph is then extended by the considering tendencies of curve plotted to know the population of given year. This method may be used to get the idea about the future population. म्हणजे प्रेडिक्शन, थोडक्यात आपण फ्युचर पॉप्युलेशनची आयडिया घेण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला विचारलं तर काय विचारतात तर एक्झाममध्ये, तर तुम्हाला फोरकास्टिंग पॉप्युलेशनची डेफिनेशन विचारतील अँड मेथड्स विचारतील. त्यावेळी तुम्ही मेथड्सचे एन लिस्ट विचारतात, फक्त लिस्ट करा. आणि मोस्टली काय विचारतात तुम्हाला 4 मार्क्सला एक्झाम्पल विचारतात. ह्या 3 मेथडपैकी एकावर तरी एक्झाम्पल असतं फिक्स. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम्स ऑन फोरकास्टिंग पॉप्युलेशन. तर फर्स्ट प्रॉब्लेम बघा, द फॉलोइंग डाटा शोन इन व्हेरिएशन इन पॉप्युलेशन ऑफ ए टाउन, एस्टिमेट द population of the town in 2021 using arithmetic increase method. मला future population calculate करायचं आहे by using arithmetic increase method. 2021 मध्ये population किती असेल त्यासाठी तुम्हाला खाली डाटा दिलेला आहे बघा. 1941 मध्ये 72,000 पॉप्युलेशन होती, 1951 मध्ये 85,000 झाली ती पॉप्युलेशन. नेक्स्ट 1961 मध्ये 110, 1970 मध्ये 144,000, 1981 मध्ये 184,000. पॉप्युलेशन इन 1000 तिथे मेन्शन केलेलं आहे बघा, इयर अँड पॉप्युलेशन इन 1000. आणि लेटेस्ट काय 1991 मध्ये 221,000. बरोबर, हे आपल्याला पॉप्युलेशन माहिती आहे. तर लेटेस्ट पॉप्युलेशन तुम्हाला समजलं आहे आता कुठचं आहे ते 1991 मध्ये. हे तुमचं काय आलं लेटेस्ट पॉप्युलेशन. आपल्याला प्रेझेंट पॉप्युलेशन म्हणजे लेटेस्ट पॉप्युलेशन, शेवटचं पॉप्युलेशन आपल्याला जे नोन असतं त्याला काय म्हणतो आपण, लेटेस्ट पॉप्युलेशन. ठीक आहे. त्यासाठी इथे बघा एक चार्ट तयार केलेला आहे, इयर, पॉप्युलेशन अँड इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सो इयर आहे तसे लिहून घेतलेले आहेत आणि पॉप्युलेशन इथले 72,000, 85,000, 11,000, 144,000, 184,000, 221,000 हे सगळं लिहून घेतलेलं आहे. आणि लास्ट कॉलम महत्त्वाचा आहे, इन्क्रीज इन पॉप्युलेशन. आता मला सांगा 1941च्या आधी कुठचं इयर असेल, डिकेड कुठचं असेल, 1931. 1931 to 1941च्या मध्ये किती पॉप्युलेशन इन्क्रीज झाले ते आपल्याला माहिती आहे का? इथे बघा 1931 दिलं आहे का, नाही दिलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीच माहिती नाही किती इन्क्रीज झाले पॉप्युलेशन, त्यामुळे आपण ही डॅश करते. आता 1941 to 1951 मध्ये आपल्याला दोन्ही पॉप्युलेशन आहेत आपल्याकडे, 85,000 अँड 72,000. आपण याचा डिफरन्स काढला, 85,000 मायनस 72,000, तर किती येतं 13,000. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1951 to 1961. आपल्याला माहिती आहे दोन्ही नोन आहेत, ह्यांचा जर दोघांचा डिफरन्स काढला 110,000, 85,000 डिफरन्स काढला तर 25,000. नेक्स्ट
सेम प्रोसेस यूज करत जायची. 1971मधली पॉप्युलेशन 1961मधल्या पॉप्युलेशनमधून मायनस करायची. किती भेटतं आहे? 34,000. सेम प्रोसेस करत जायची. सगळे कॉलमचे आपल्याला व्हॅल्यू भेटेल. यांची ॲडिशन करायची. किती येते? 149,000. आपल्याला ही काय भेटली? इन्क्रीज इन पॉप्युलेशन. ह्या 1941 to 1991मध्ये एवढे पॉप्युलेशन ॲड झालेले आहेत. 149,000 लोक वाढलेले आहेत, बोर्न झालेले आहेत तिथे, किंवा बाहेर मायग्रेशन होऊन आलेले आहेत. हे आपल्याला समजलं. तर आता अकॉर्डिंग टू अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड आपण तो फॉर्म्युला यूज करायचा. PN इज इक्वल टू P प्लस N इंटू X बार. N मीन्स नंबर ऑफ डिकेड्स, X बार मीन ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, अँड P नॉट म्हणजे लेटेस्ट पॉप्युलेशन. सो इथे बघू शकता, P मीन्स लेटेस्ट पॉप्युलेशन, P नॉट मीन्स लेटेस्ट पॉप्युलेशन. आपल्याला माहिती आहे 221,000 ऑलरेडी गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. इथे बघू शकता 1991मध्ये आपल्याला एवढंच माहिती आहे, 1991मध्ये 221,000 पॉप्युलेशन आहे. याच्या पुढचं आपल्याला माहिती आहे का? 2001मध्ये किती पॉप्युलेशन आहे? नाही. त्यामुळे आपण ही लेटेस्ट पॉप्युलेशन कन्सिडर करतो, 221,000. ओके. सो नेक्स्ट नंबर ऑफ डिकेड. म्हणजे आता आपल्याला कॅल्क्युलेट कुठचं करायचं आहे पॉप्युलेशन? इथे बघू शकता तुम्ही प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, कॅल्क्युलेट द फोरकास्टिंग पॉप्युलेशन इन 2021. बरोबर, 2021. आणि लेटेस्ट तुम्हाला दिलं आहे कुठची? 1991. ह्यामध्ये किती डिकेड आले आहेत? 2021 आणि 1991मध्ये. 1991 to 2001, 2001 to 2011, 2011 to 2021. 3 डिकेड्स येत आहेत. बघा इथं कॅल्क्युलेशन पण तसंच आहे. नंबर ऑफ डिकेड्स आपल्याला लेटेस्ट पॉप्युलेशन कुठचं माहिती आहे? 1991. आणि काढायचे कुठचे आहे? 2021मधले. त्यांचा डिफरन्स काढला तर किती इयर्सचा येतो? 30 इयर्सचा. आणि 1 डिकेड मीन्स 10 इयर. 10ने डिवाइड केलं तर 3 व्हॅल्यू येते. ठीक आहे. तर नंबर ऑफ डिकेड, एनची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे तुम्हाला भेटलं आहे. बरोबर. इन्क्रीज इन पॉप्युलेशन तुम्ही काढले. पर इयरला किती, पर 10 इयरमध्ये किती इन्क्रीज झाले आहे पॉप्युलेशन ते भेटली. ही काय केली तुम्ही? ॲडिशन केली. आता तुम्हाला ॲव्हरेज काढायचं. टोटल ॲडिशन डिवाइड बाय 1 2 3 4 5. किती व्हॅल्यूजची तुम्ही ॲडिशन केली आहे? 1 2 3 4 5. 5ने काय करणार आहे? टोटलला डिवाइड करणार आहात. सो इथे तेच आहे. 149,000 डिवाइड बाय 5 किती आलं ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन? 29,800. हे काय झालं? इन्क्रीज झालेले पॉप्युलेशन. पॉप्युलेशन ॲट द एंड ऑफ 2021मध्ये म्हणजे किती पॉप्युलेशन असणार आहे? PN इज इक्वल टू P प्लस N इंटू X बार. P इज ऑलरेडी गिवन आहे 221,000 प्लस नंबर ऑफ डिकेड आपण कॅल्क्युलेट केले 3. X बार आताच ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन आताच कॅल्क्युलेट केलं आपण. सगळ्याचं मल्टिप्लाय केलं 221,000 प्लस 3 इंटू 29,800. तर आपल्याला फ्युचर पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन इन 2021 भेटेल. किती आलं ते बघू शकता तुम्ही. 3,10,400. हे काय आले? पर्सन्स. एवढे पर्सन्स असणार आहेत 2021मध्ये त्या सिटीमध्ये. हे काय? फोरकास्टिंग, अंदाजे पॉप्युलेशन आहे, फ्युचरमधलं पॉप्युलेशन. द पॉप्युलेशन ऑफ द गिवन टाउन इन 2021 इज 3,10,400. आणि 1991मध्ये किती होतं? 1991मध्ये 221,000. आणि इथं किती आला आन्सर? 3,10,400. एवढं इन्क्रीज झालं आहे पॉप्युलेशन. ठीक आहे. तर नेक्स्ट मेथड आहे जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड. आपण ही अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड बघितली. आता जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथडवरचं एक एक्झाम्पल बघूया. द फॉलोइंग डाटा शो इन द व्हेरिएशन इन द पॉप्युलेशन ऑफ ए टाउन. कॅल्क्युलेट और इस्टिमेट द फोरकास्ट पॉप्युलेशन आफ्टर 3 डिकेड्स बाय जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड. इथे डिकेड्स तुम्हाला दिले आहेत. आफ्टर 3 डिकेड्स म्हटलं आहे. एनची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे. खाली इयर्स अँड पॉप्युलेशन दिलं आहे. 1980मध्ये बघा किती पॉप्युलेशन होतं. 1990, 2000, 2010. बरोबर. 2010 हे काय आहे? लेटेस्ट पॉप्युलेशन आहे. किती आहे? 1,38,000. 138,000 पॉप्युलेशन आपल्याला गिवन आहे. हे आपण काय करणार आहोत? लेटेस्ट पॉप्युलेशन म्हणून कन्सिडर करणार आहोत. सॅम्पल क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे. तर इथे हा चार्ट बघू शकता तुम्ही कसा तयार केला आहे. इयर, एकच मिनिट, इथे बघू शकता आता दिसेल. इयर, पॉप्युलेशन, इन्क्रीज इन पॉप्युलेशन अँड पर्सेंटेज
इन्क्रीज इन पॉप्युलेशन. एवढं आपण अरिथमेटिक इन्क्रीज मेथडमध्ये करतच होतो. याच्यात एक ॲड झालं आहे पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. ठीक आहे. इयर 1980 1990 हे सगळे इयर लिहून घेतलेले आहेत, प्लस पॉप्युलेशन आहे तो चार्ट इथे लिहून घेतला. इन्क्रीज इन पॉप्युलेशन मगाशी सांगितल्याप्रमाणे 1970 to 1980मध्ये किती पॉप्युलेशन इन्क्रीज झाले आपल्याला काही माहिती नाही, त्यामुळे ते डॅश करतो आहे आपण. 1980 to 1990मध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही पॉप्युलेशन किती होते. 1980मध्ये 67,500 होती, 1990मध्ये 85,350 होती. तर त्यांचे डिफरन्स काढलं तर किती येतो, 17,850. सेम फॉलो करायचं आहे पुढे पुढे, आणि हे 3 व्हॅल्यूज तुम्हाला इन्क्रीज इन पॉप्युलेशन भेटेल, आणि डिवाईड करून ॲड करून तुम्ही इथे लिहून टाकायची ती व्हॅल्यू. सो आता हा महत्त्वाचा कॉलम आहे, पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. किती पर्सेंट पॉप्युलेशन इन्क्रीज झाली आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इन्क्रीज इन पॉप्युलेशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ते कुठून कुठपर्यंत झालं आहे. 1980 to 1990मध्ये किती पॉप्युलेशन इन्क्रीज झालं आहे, 17,850 एवढं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं आहे, ते इथे लिहून घेतलं आहे. बरोबर. मग कोणत्या पॉप्युलेशनमध्ये हे ॲड होतं आहे ते सांगा मला. 17,850 जर तुम्ही 67,500मध्ये ॲड केलं तर तुम्हाला किती भेटेल, 85,350 भेटेल. सो तुम्हाला समजलं असेल 87,500मध्ये इन्क्रीज होते पॉप्युलेशन, समजते. त्यावरून आपण पर्सेंटेज काढायचं आहे, पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. इथे चुका करू शकताय तुम्ही, त्यामुळे मी परत सांगतो आहे तुम्हाला. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा, हे व्हॅल्यूज ह्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही नक्की चुका करणार आहात, बरेच जण करतील. त्यामुळे प्रॅक्टिस करा या एक्झाम्पलची. हे शक्यता आहे की हेच एक्झाम्पल पडेल, जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड किंवा इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड याच्यावरच एक्झाम्पल पडू शकतं, पण नक्की सांगू शकत नाही मी तिन्ही. त्यामुळे तिन्ही मेथड व्यवस्थित करा. पहिली तर इझीच आहे मेथड. तर आता आपण बघूया पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सो किती इन्क्रीज झालं आहे, 1980 नंतर 17,850 इन्क्रीज झाली आहे पॉप्युलेशन. 1980मध्ये किती होती, 67,500. तर इंटू 100 करून आपण एक भेटले व्हॅल्यू इन पर्सेंटेज आहे 26.44. सेम करायचं आहे. 1990 to 2000मध्ये किती इन्क्रीज झालं आहे पॉप्युलेशन, यांचा डिफरन्स काढला तर तुम्हाला भेटेल 22,150 एवढे इन्क्रीज झाले. पण कुठच्या व्हॅल्यूने इन्क्रीज झालं आहे ती, 85,350मध्ये. बरोबर. तर किती इन्क्रीज झाली आहे ती, 25.95% इन्क्रीज झाले. सेम इथे 2000 to 2010मध्ये किती पॉप्युलेशन होती, 1,07,500. 2010मध्ये किती होते, 1,38,000. यांचे डिफरन्स काढलं तर किती येतो, 30,500 येतो आहे. पण 30,500 कोणत्या पॉप्युलेशनमध्ये ॲड होत आहे ते, 2000मधल्या, म्हणजे 1,07,500. त्याच्यामध्ये किती इन्क्रीज झालं आहे पॉप्युलेशन, 28.28% इन्क्रीज झाले आहे पॉप्युलेशन. बरोबर. ह्याची सगळ्याची ॲडिशन केली तर तुम्हाला भेटेल टोटल पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन 80.76% पॉप्युलेशन ह्या 1980 to 2010मध्ये 80.76% पॉप्युलेशन इन्क्रीज झालेलं आहे. तर ॲव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, आरची व्हॅल्यू मगाशीच आपण ते फॉर्म्युले बघितले. इथे बघा आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची, ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सो ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती येईल, ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन पर डिकेड, ॲव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीज पर डिकेडला किती इन्क्रीज झालं आहे. तर टोटल किती झालं आहे, 1 2 3 डिकेड्स आहेत इथे. तर बघू शकता हे 3 व्हॅल्यूज आहेत, ॲव्हरेज काढायचं आहे 3 व्हॅल्यूजचं. तर 80/80.76 डिवाइड बाय 3 किती येते, 26.92%. आणि नंबर ऑफ डिकेड्स इथे आता कॅल्क्युलेट करायची गरज आहे का, तुम्हाला इयर दिलं आहे का, नाही. इथे डायरेक्ट त्यांनी डिकेड म्हटले, आफ्टर 3 डिकेड्स, म्हणजे एनची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला गिवन आहे बाय जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड. PN इज इक्वल टू P अंडर ब्रॅकेट 1 + R ब्रॅकेट रेस टू N. P म्हणजे लेटेस्ट पॉप्युलेशन, इथे 1,38,000. 2010चं आपल्याला लेटेस्ट आपल्याला इयर कुठचं आहे, 2010 प्रॉब्लेमनुसार त्या. तर 1,38,000 मल्टिप्लाय बाय अंडर ब्रॅकेट 1 + Rची व्हॅल्यू आपण काढली, ॲव्हरेज पर्सेंटेज इन्क्रीज पर डिकेड. इथे डिकेड किती आहे, 1 2 3. टोटल किती आहे, 80.76 डिवाइड बाय 3 करून आपण ते काढलं. 1 + 26.92%. तुमच्या कॅल्सीत जर पर्सेंट पडत नसेल तर 26.92 डिवाइड बाय 100 करायचं, ब्रॅकेट रेस टू N. N मीन्स नंबर ऑफ डिकेड्स. जर व्हॅल्यू काढली तर
2,82,142 पर्सन एवढी काय असणार आहे आफ्टर 3 डिकेड्स काय असणार आहे पॉप्युलेशन त्या पर्टिक्युलर सिटीची असणार आहे. ठीक आहे, ही काय झाली जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड झाली. आता इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड विंटर 2019 या मागच्या वर्षीचे एक्झाम्पल पडलेले आहे. द फॉलोविंग in the population data for the town for water supply system is to be designed for the town with a design period of 30 years. 30 years माहिती आहे आपल्याला 30 year डिझाईन पिरियड असतो एखाद्या पर्टिक्युलर वॉटर सप्लाय सिस्टीमचा. फाइंड आउट द पॉप्युलेशन ॲट द एंड ऑफ द इयर 2040. 2040 पॉप्युलेशन किती असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बराचसा डाटा इथे बघा 30 years वगैरे दिला आहे. हा तुम्हाला मिसगाईड करण्यासाठी देतात कधी कधी, याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. आपल्याला काय बघायचं असतं, आपल्याला कॅल्क्युलेट कुठच्या इयरचं पॉप्युलेशन करायचं आहे आणि लेटेस्ट आपल्याला डाटा कुठपर्यंत दिला आहे ते आपल्याला बघायचं असतं. आणि कदाचित क्वेश्चनमध्ये डिकेड मेन्शन केलं आहे का, इयर मेन्शन नसेल तर डिकेड मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे, इथे गिवन आहे बघा इयर अँड पॉप्युलेशन 1970 to 2010 पर्यंत इथे पॉप्युलेशन गिवन आहे. 1970 35,000, 1980 37,500, 1990 43,500, 2000 52,000, 2010 57,500. तर सोल्युशन आपण बघूया. इयर तसेच्या तसे लिहून घेतले, पॉप्युलेशन आहे तशी लिहून घेतली. 2010 पॉप्युलेशन ही लेटेस्ट पॉप्युलेशन P0ने आपण ते डिनोट करूया. नंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन बघायची सगळ्यामध्ये हा कॉमन आहे, सगळ्यामध्ये हा एक कॉलम आहे जो कॉमन आहे. बघा तुम्ही आता आपल्याला 1960 to 1970 किती पॉप्युलेशन इन्क्रीज झालं आपल्याला नाही माहिती आहे. 1960चा डाटाच नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण ते डॅश करतोय. 1970च्या पुढे आपण डॅश केलं. 1970 to 1980 इन्क्रीज किती झाले आपल्याला कळू शकतं, कारण यांची दोघांची डिफरन्स काढला. 37,500 मायनस 35,000 केलं तर आपल्याला 2,500 हा काय भेटतं आपला इन्क्रीज इन पॉप्युलेशन भेटतं या 10 इयरमध्ये. 1970 to 1980 2,500 पॉप्युलेशन काय आले इन्क्रीज झाले. सेम 1980 to 1990 6,000 पॉप्युलेशन इन्क्रीज झाले. 1990 to 2000 8,500 पॉप्युलेशन इन्क्रीज झाले. 2000 to 2010 5,500 पॉप्युलेशन काय आले इन्क्रीज झाले. आता इन्क्रीमेंटल इन्क्रीज काढायचं आहे आपल्याला, इन्क्रीमेंटल इन्क्रीज काढायचं आहे. आता इथे बघा 1970 इन्क्रीमेंटल इन्क्रीज काढायचं आहे आपल्याला, किती झाले पॉप्युलेशन. 1970 जर आपल्याला काढायचं असेल इन्क्रीमेंटल इन्क्रीज किती झाले पॉप्युलेशन, तर आपल्याला 1960चा डाटा लागणार. 1970चा डाटा नाही आपल्याकडे, 1960चा पण नाही, तर डॅश होईल ते. 1980 बघूया किती झाले आपल्याला माहिती आहे पॉप्युलेशन इन्क्रीज इन पॉप्युलेशन, पण 1970ची पॉप्युलेशन आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण नाही काढू शकत. इथे पण डॅश आहे, आपण XYZ काही पण कन्सिडर नाही करू शकत, त्यामुळे इथे पण आपण काय करतो डॅश करतोय. आता 1990 इन्क्रीमेंटल इन्क्रीज किती झाले पॉप्युलेशन काढू शकतो का, तर हो काढू शकतो, कारण आपल्याला अलीकडची पॉप्युलेशन पण माहिती आहे, आधीच्या इयरची प्रिव्हियस इयरची माहिती आहे. आपण डिफरन्स काढला. लेटेस्ट पॉप्युलेशन घ्यायची 1990ची. 1990ला किती पॉप्युलेशन आहे 6,000 मायनस 1980 पॉप्युलेशन किती आहे 2,500 मायनस केली तर किती येईल, यातला डिफरन्स काढला तर किती येतो 6,000 मायनस 2,500 3,500. नेक्स्ट 2000 इयरसाठी पण सेम. 2000 इयरला पॉप्युलेशन किती आहे इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती आहे 8,500. 1990 किती आहे त्याच्या प्रिव्हियस इयरला 6,000 आहे, बरोबर, म्हणजे ग्रोथच आहे पॉप्युलेशनमध्ये, बरोबर. ते किती ग्रोथ आहे पॉप्युलेशनमध्ये 2,500 ही ग्रोथ आहे. पण इथे बघा तुम्ही 2000 to 2010 पॉप्युलेशनमध्ये इथे काय आहे घट झाली आहे ना, डिक्रीज झाले पॉप्युलेशन. म्हणजे काय 5,500 मायनस 8,500 जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली तर -3,000 येणार आहे. इथे कधीही चुकू नका तुम्ही. हे पुन्हा एक्झाम्पल आहे, तुम्ही 2-3 वेळा हे एक्झाम्पल सॉल्व करा, त्यानंतरच तुम्हाला हे क्लिअर होईल व्यवस्थित. परत मी एकदा हे रिपीट करतो. इथे तुम्ही बघू शकता ही व्हॅल्यू बघा -3,000 आली आहे. मी एकदा परत रिपीट करतो आहे. इन्क्रीमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन हा कॉलम मी परत रिपीट करतो आहे. इथे बघा 1970 to 1960, 1960चा डाटा नाही, 1970चा डाटा नाही, सगळंच डॅश डॅश, बरोबर. आपल्याला डिफरन्सच माहिती नाही, किती इन्क्रीज झालं आहे, काय डिक्रीज झालं की इन्क्रीज झालं ते पण माहिती नाही. इथे बघा 1980 इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपल्याला माहिती आहे 2,500 झाले, पण
इथला डाटा आपल्याकडे नाही आहे, 1970 टू 1960चा डाटा नाही, त्याच्यामुळे आपण अंदाजे काहीच नाही करू शकत. त्यामुळे इन्क्रिमेंटल इन्क्रीज हे पण इथलं डॅश होईल. पण 1990 आणि 1980चा डाटा आपल्याकडे आहे इन्क्रीज, आणि तुम्ही बघू शकता इन्क्रीजच होते. 2500 नंतर 6000, म्हणजे पॉप्युलेशन काय होतं आहे डिकेडमध्ये त्या इन्क्रीजच झालं आहे. यांचं डिफरन्स काढलं तर काय होईल, 6000 मायनस 2500 किती येतं आहे, 3500. सेम 2000मध्ये किती आहे, 8500, आणि 1990मध्ये किती होती, 6000. पण ह्या डिकेडमध्ये काय झाले, पॉप्युलेशनमध्ये ग्रोथ झाले ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस डिकेडमध्ये. त्यामुळे किती ग्रोथ झाली ती पॉप्युलेशनमध्ये, 2500. पण इथे तुम्ही बघितला 2010 टू 2000 टू 2010मध्ये 5500, आणि त्याच्या प्रिव्हियस इयरच्या डिकेडमध्ये 8500 एवढी ग्रोथ होती. पण इथे काय आले, डिक्रीज झाली आहे ग्रोथमध्ये पॉप्युलेशनच्या. तर किती ग्रोथच्या डिक्रीज झाले ते आपल्याला काढायचे आहे. 5500 मायनस 8500. सगळ्यांना येत असेल मायनस प्लस मायनस, ते नियम माहिती असतील सगळ्यांना, रूल्स वगैरे. तर किती येतं आहे, नाही तर कॅल्क्युलेट टाका सरळ सरळ. 5500 मायनस 8500 तुम्हाला ॲन्सर भेटेल. तर किती येतील, मायनस 3000. आता यांची ॲडिशन करून बघा किती येते, सगळ्यांची ॲडिशन, याची ॲडिशन किती येते, 22,500, आणि यांची ॲडिशन हे मायनस आहे बरोबर. त्यामुळे 3000च येईल. 3500 प्लस 2500 मायनस 3000 बरोबर. त्यामुळे हे व्हॅल्यू किती येते, 3000. इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती आली व्हॅल्यू ही, 3000. ठीक आहे. तर एक्स बार म्हणजे काय, ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. इथे आपण इन्क्रीज इन पॉप्युलेशन ऑलरेडी काढलं आहे, त्याची ॲडिशन काढली तर आपल्याला काय भेटतं, टोटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन, राईट. टोटल इन्क्रीज इन पॉप्युलेशनला आपण जर नंबर ऑफ डिकेड 1 2 3 4 ॲव्हरेज काढायचं आपल्याला, व्हॅल्यूजने तेवढ्या व्हॅल्यूजची ॲडिशन करता नंबर ऑफ व्हॅल्यूजने त्याला डिवाईड करायचं असतं. 22,500ला 4ने डिवाईड केलं किती आलं, ॲव्हरेज 5625 बरोबर. आता वाय बार ॲव्हरेज और मीन इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन ऑलरेडी आपण इथे कॅल्क्युलेट केलं, किती आलं, 3000. पण किती डिकेड आहेत, 1 2 3, 3 व्हॅल्यूचं ॲडिशन केलं आहे आपण. नंबर ऑफ व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 1000, राईट. नंतर पी नॉट्स म्हणजे काय, लेटेस्ट पॉप्युलेशन. लेटेस्ट पॉप्युलेशन कुठचं माहिती आहे, 57,500. इथे क्वेश्चनमध्ये पण आहे 2010चं हे लेटेस्ट पॉप्युलेशन, ते किती आहे, 57,500. आता एनची व्हॅल्यू काय, नंबर ऑफ डिकेड. इथे बघू शकता 2040 मधली आपल्याला काय करायची आहे, पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करायची आहे. पण आपल्याकडे लेटेस्ट डाटा कुठचा आहे, 2010 टू 2040मध्ये किती डिकेड येत आहेत, किती वर्ष आहेत, 10 वर्ष किती ॲड होत आहेत बघा, 10 20 30 40, माझ्या 3 डिकेड येत आहेत मध्ये. तुम्ही जर कॅल्क्युलेट करून घेतला फ्युचर इयर म्हणजे ज्या इयरचा आपल्याला काढायचं आहे, मायनस लास्ट नोन इयर डिवाइड बाय 10, म्हणजे 2040चा आपल्याला काढायचं आहे, मायनस 2010 डिवाइड बाय 10. किती डिकेड आहेत त्यामध्ये, 2010 टू 2040मध्ये 3 डिकेड्स आहेत. आता फॉर्म्युला बाय इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड, PN इज इक्वल टू P नॉट प्लस N इंटू एक्स बार प्लस N अंडर ब्रॅकेट N प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू वाय बार. फॉर्म्युले पाठ करून ठेवा आणि खूप वेळा सॉल्व करा हे एक्झाम्पल. वेगवेगळे एक्झाम्पल घ्या आणि सॉल्व करा. तुम्हाला इंटरनेटवर पण भेटतील एक्झाम्पल्स, बुक्समध्ये पण भेटतील. बुक्स नसतील तर नेटवर बघा, इंटरनेटवर बघा, वेगवेगळे एक्झाम्पल्स भेटतील. आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. इज इक्वल टू पी नॉटची व्हॅल्यू 57,500 प्लस एनची व्हॅल्यू नंबर ऑफ डिकेड आपण आत्ताच कॅल्क्युलेट केले 3 इंटू एक्स बार ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती आहे, 5625 प्लस n इंटू नंबर ऑफ डिकेड्स 3 इंटू ब्रॅकेट 3 प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू वाय. वाय मीन्स काय, ॲव्हरेज ऑफ इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन. हा आपण चार्ट सेपरेट काढलेला, ठीक आहे. इंटू किती आलं, किती व्हॅल्यू आहे वायची, 1000. आता पुढे कॅल्क्युलेट केला तर फ्युचर पॉप्युलेशन इन 2040 किती येईल, 80,375 पर्सन्स त्या पर्टिक्युलर सिटीमध्ये 2040मध्ये असतील. आणि 2010मध्ये किती होते, 57,500. ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल. नाही क्लिअर झालं तर हा व्हिडिओ निदान 2 ते 3 वेळा बघा. नंतर मला याच्यावर आपल्या व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर मेसेज करा, नाही समजलं की समजलं आहे. आपण याच्यावर नक्की एक गुगल मीट घेऊया लवकरच.